भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीशी छेडछाड. जळगावमधील कोथळीच्या यात्रेतील धक्कादायक प्रकार. छेड काढणारे एका नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा सुद्धा आरोप. एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची केली तक्रार. संजय राऊतांचा दावा, मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल तर भाजपात विलीन व्हा. शहांनी सल्ला दिल्याचा सुद्धा राऊतांचा गौप्यस्फोट. संतोष देशमुख हत्या प्रकरण मंत्री धनंजय मुंडेंना भोवणार. उद्या मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा. करुणा मुंडे यांची पुढारी न्यूजला माहिती. तर 2च दिवसांपूर्वी अजितदादांनी राजीनामा घेतल्याचा सुद्धा दावा. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचं चहापान. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची बैठक. तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. सरकारच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार. स्वारगेट बलात्कार, वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचा राजीनामा यासह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक. सरकारला घेरण्याच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठक. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंचा मेळावा. ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिग्गज नेते करणार मार्गदर्शन. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंथन. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांना तात्पुरता दिलासा. 11 मार्चपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश. कोरटकर आज पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता. संभाजीनगरमधील सावरखेडा पांढरी गावात पाण्याच्या समस्येमुळे तरुणांची लग्नच जुळेनात. पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यानं मुली देण्यास नकार. पांढरी गावचे तरुण बेजार. पवित्र रमजान महिन्यास आजपासून सुरुवात. रोजा नमाज पठणासह मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण. बाजारांमध्ये सुद्धा खरेदीसाठी रेलचेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना. दुबईमध्ये रंगणार सामना.